नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा दुपारचे वाजलेले 12:30 आणि विरांशला मी खायला करते. रसिकाने हे बघा तिंबून ठेवलं होतं. रसिका गेली ऑफिसला, तर विरांशला आता आंघोळ घातली मी आणि विरांशला करते खायला पालकाचे पराठे. तर विरांशला खायला घालते आणि झोपी घालते नेहमीप्रमाणे आपलं. तर चला इकडं बनवते पहिला पालक पराठा. पिलू किती गोंधळ करतं आमचे विरांश. आता सुट्टी असल्यामुळे नुसता गोंधळ असतो. आणि विरांशला काय केलं माहिती का, सकाळी 11पर्यंत माझ्याकडे ठेवलं आणि 11 नंतर इकडं आणलं. त्यानंतर मग विरांशला आंघोळ घातली. आमच्याकडे मावशीबाई आल्यानंतरच यावं लागतं. सासूबाईंना सांभाळणाऱ्या मावशीबाई आल्यानंतरच मला इकडे यावं लागलं, कारण का त्यांच्याजवळ कोणतं पाहिजे. तर त्याच्यामुळे मग विरांशला तिकडंच आणलं होतं आणि आता खायला करते. पालकाचे नाही, मेथीचे पराठे. मम्माने मेथी घातली याच्यात. मला वाटलं पालकाचे आहेत, पण मेथीचे पराठेचं तिंबलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, आज आहे बघा सोमप्रदोष. तर प्रदोषच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच होतं, लक्षात नाही राहत. आज माझा उपवास आहे. चला चला चला, लागेल विरांश लागेल. ताटली घ्यायची ना विरांशला. हे काय पराठा केलाय, पराठा विरांशसाठी. आणि दुसरा पण करून घेते, म्हणजे कसं सारखं उठ बस नकोच. त्याला एकदम 2 पराठे घेऊन खायला घालते. आता भूक लागली असेल त्याला. तर मी माझ्यासाठी खिचडी बनवणार आहे आता थोड्या वेळाने. पण सकाळी यांना नाश्त्याला खिचडी करून दिली मिस्टरांना. तर थोडी राहिली होती, म्हणलं विरांशला आवडती खिचडी म्हणून आणली. तर विरांश काय खाल्ला नाही, नको म्हटला. जाऊ दे, तसंही त्याला ॲसिडिटी झाली म्हणजे काय करायचं. किती बडबड रे विरांश तुझी, किती बडबड. स्कूलमध्ये का बडबड करत नाही एवढी? हां, स्कूलमध्ये का करत नसतो. चला विरांशला खायला देतो. पडशील विरांश. लागेल राजा, लागेल रे ग सोन्या. चला या गरमागरम पराठा खायला. मेथीचे पराठे. रसिकाने थोडी मेथी कमीच घातली. मी ना खूप भरपूर मेथी घालत असते, किंवा पालक पण भरपूर घालून करत असते. तर छान जास्त मेथी पालक घालून केलं ना तर छान कलर, रंग पण छान येतो. म्हणजे पालकाचे पराठे म्हणा, मेथीचे पराठे, रंग पण छान येतो. चला चला, आला विरांश, भूक लागली त्याला. हां चला खाली बसा विरांश. बघा हां, वाटीत नाही. ते मम्माने काय केलं होतं, आमच्याकडे सॉस, तुझा सॉस नाही आहे ना आमच्याकडे असा. तर मम्माने काय केलं, असं डब्यामध्ये मला सॉस दिला होता. तिला वाटलं की मी थांब तूप म्हणजे ना जीव की प्राण आहे विरांशचा. ते पातळ झालं, गरम आहे ना बाबू. हां गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला आज कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते. आज आहे बघा मंगळवार. काल काही व्हिडिओ पूर्ण करता नाही आलं, म्हणलं चला जाऊ दे. तर आज व्हिडिओ आपण पूर्ण करूया. आणि इकडे भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेते. आणि कच्चे टमॅटो, ह्याच्यावरून ओळखलं असेल तुम्ही, कच्च्या टमॅटोची मला बनवायची आहे चटणी. छान मस्त टमॅटो आहे. आणि पहिला इकडे भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेऊन पुसून घेते. आणि सकाळचे वाजलेत बघा 8 वाजलेत. तर स्वयंपाकाला माझी सुरुवात झालेली आहे. कणिक तिळून ठेवलेली आहे. तर चला मी पहिला आवडते स्वयंपाक. चला इकडं ना चटणीची तयारी करून घेते. चटणी बनवायची ना कच्च्या टमॅटोची. तर त्यामध्येच मी काय केलं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे पण
भाजून घेते त्यासोबतच. हे परतून घ्यावं लागतं. थोडंसं किंचित तेल टाकणार आहे. हे बघा तेल टाकलं आणि परतून घेते छानपैकी आणि बनवते चटणी. पहिला चटणीची परतून घेतलं की मग यामध्ये टाकते भाजी. बनवते भाजी. भेंडीची भाजी बनवायची मला. हां काय म्हणले ऐकू येत नाही मला. मग काय सगळं ओलं. चला सकाळी बघा मी आता किचन ओटा फक्त आता नाश्ता करते आणि माझ्यासाठी नाश्ता करायचा राहिला आहे. सासूबाईंचा नाश्ता झालेला आहे. तर आता विरांशला आणायला जाते का तर आज आमच्या मावशीबाई येणार नाही आहेत. त्याच्यामुळे मला विरांशला इकडेच आणावं लागणार आहे. तर ह्यांची चालली आंघोळ. मिस्टरांची चाललेली आंघोळ. बघा अवतार बघा सकाळचा अवतार कसा असतो. चला विरांशला आणायला चालली आता मी. सासूबाईंचं फार अवघड आहे. डायपर घाला म्हटलं तर घालत नाही आणि सगळं ओलं करून टाकतात. आपल्याला पण समजतं वयामानानुसार होतं, पण डायपर घातलं तर काय हरकत आहे. हट्टी स्वभावाला औषध नसते. आज उशिराच आणायला चालली विरांशला. 9:45 झालेत बघा. नाहीतर विरांशकडे 9:15 9:30पर्यंत असतेच आहे मी. पण म्हटलं आज इकडंच आणायचं आहे तर सगळं इकडचं आवरून घेतलं. समोरची लिफ्ट आहे 0वर. नाही तर लिफ्टमध्ये बिझी. चला चालली आता. धावपळ होती पण काय करणार. विरांशला कोण सांभाळणार सांगा बरं. माझ्या नातवाला सगळ्यांनाच सांगावं लागतं. नातवाला सासूबाईंना. बघा तसिकाकडे आली तर विरांश झोपला आहे अजून. 10 वाजत आले. 10 सकाळचे. दाखवू का मला ना त्याला तिकडे घेऊन जायचं होतं घरी ना. मला तर तिकडेच घेऊन जावं म्हणजे कसं सासूबाईंना आणि विरांश दोघांना सांभाळता येईल. रसिकाचं वर्क फ्रॉम होम आहे आज पण तिला काम असतं ना भरपूर. तर चला जाऊ दे. मी काय करते घरी जाऊन येते पुन्हा. चला बरं झालं लिफ्ट 2वरच होती. नाहीतर पुन्हा लिफ्टची वाट बघत बसावं लागतं. मी विरांशला आणायला गेले पण विरांश झोपलेला. म्हटलं जाऊ दे आता. मग काय करते घरी जाते. थालपीठ असल्यामुळे कसं होतं माहिती आहे का थालपीठ गरम गरम चांगलं लागतं नाश्त्याला. म्हणून आता ह्यांना थालपीठ करते. मी पण खाते आणि पुन्हा येते. चला पावसामुळे बघा कालचं इकडे चिखल झालेलं आहे. सगळं पाणी जिरून गेले पण कालचा पावसाचा. काल कसला जोरात पाऊस पडला. अवकाळी पाऊस. सगळं पाणी जिरून गेलं. चला आता ह्यांना नाश्ता करून दिले म्हणजे कसं ह्यांना कामाला जायला मोकळा. आणि आज ह्यांना घरी लवकर बोलवले का तर मावशीबाई नाही आहेत. मग मला दोघांना सांभाळणं जरा कठीणच जाणार आहे. त्याच्यामुळे मी ह्यांना लवकर बोलवलं. जाऊ दे आता. बघा हे विचारले विरांशला आणलं नाही का येताना. तर विरांशात झोपलेला आहे. तर चला मी म्हटलं रसिकाला मी काय करते पप्पाला मला नाश्ता करून येते आणि घेऊन जाते. ते उठले की सांग म्हटलं. घेऊन जाते त्याला. हे पाहिजे तर थालपीठ लावले. या सगळे नाश्ता करायला. चला आता मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तर तुमचं बाय बाय. टेक केअर.